आम्ही निघालो आहे जस्ट क्रॅश कार्ड सेक्शन दिसतात मोठे घाट बसून घ्यायला होप आय एम एबल टू गेट द बेस्ट मीट सम बिग घाट ऑन बोथ द साइड्स आय होप थंडी काय नखरे नेमका निघालो एवढा चांगल्या मूडमध्ये आणि पावसाने हे गेलो तिकडे एवढा क्लीन काय निवास काय वातावरण आणि इकडं बघा एकदम फुल जोरदार पाऊस चालू आहे याच्यामुळे जोरदार पाऊस चालू आता थोडा कमी झाला काय म्हणजे इकडं क्लिअर काय इकडं एवढा पाऊस म्हणजे मी निघालो तर काय चुकी केले तर आता मी फायनली डेस्टिनेशनच्या जवळ तर आलो आहे पण अनफॉर्च्युनेटली जिकडं जायचं आहे ती जागा अजून ओपन नाही झाली ती ओपन होणार आहे ऑलमोस्ट अजून 1 तासाने आय एम नॉट शुअर 1 तासाचं काय करू 1 तासापर्यंत मला वाटतं असंच बीचवरती थोडं निवांत बसायला लागेल या टाईमपास करावा लागेल ते तसं बट फॉर्च्युनेटली बीच छान आहे म्हणजे वाटलेलं की खराब ओशन हे ते छान आहे बीच तोपर्यंत इकडं जरा मासे दिसतात बघूया कुठले मासे आहेत कुठले मासे आहेत काकी कोळंबी झिंगा आत्ता पकडून आणलेत का औषध आता हे सगळे वेगळे करणार त्यानंतर अजून जिवंत आहे त्याला काय करते वेगळं काढते हा काटा लागला ना दिवसभर बोंबा करशील अच्छा छोटा खेकडा कोळंबी वगैरे पण आहे तर याच प्रकारे जवळ मावशी मासे मागवत होती ते पोरं येऊन मासे काढत होते आणि मावशी मासे वेगळे करत होते मी बघत होतो तिकडे एवढे सारे वेगवेगळे प्रकारचे मासे होते ऑक्टोपस पण होते त्याच्यामध्ये लिटरली खेकडे बिकडे सगळं काय होतं त्या ह्याच्यामध्ये बोटींनी जे काढून होतं ते मन तर खूप होत होतं की थोडे मासे पार्सल घेऊ पण एवढं लांबचा प्रवास होता अजून काय काय करायचं होतं असं शुअर नव्हतं तर माशाला विचारलं परत कधी काढता येईल मी तिकडून रेडी होऊन निघालो तेवढं ती पफर फिश पाहिली वॉच दिस आउट पहिलं तर विचार केलता बीचला आल्याबरोबर की थोड्या वेळात लगेच निघून जाईल कारण नाश्ता वगैरे करायचा आहे जायचं आहे का जे कामासाठी आलो ते काम करायचं आहे पण बीचवर थांबून छान वाटतं यार मस्त आहे यार एकदम वातावरण खूप छान आहे गाडी पण लावायला एकदम प्रॉपर स्पॉट आहे एकदम बरोबर बीच समोर गाडी उभी आहे एकदम छान वाटतं व्ह्यू आहे बर्ड्स बोट्स तिकडे फिश मार्केट चालू झालं आहे ताजा मासे आहेत पण सध्या नाही घेणार जाताना बघू आणि हे समोर हे बघा मासे पकडणं चाललंय बर्ड्सचं छान आहे एकदम वातावरण आय गेस आय डिड अ राईट डिसिजन टू असं हे करायचं आहे केस बघा हेल्मेटमुळं जस्ट बिकॉज ऑफ हेल्मेट भेंडी ना लाईनीवरतीच येत नाही ठीक आहे आय गेस इट्स गुड इनफ त्या कॅमेरानी 0.66 वर बघू येतात ते आय होप येत असू मी आणि दॅट्स व्हॉट आय वॉन्ट टू आय होप हा व्लॉग तरी नीट बने तिथून मी आलो इथे गायने समलाचा मूवी करतो मॅन तो समोसा होता
गाडी पार्क करायला एकदम छान जागा, चिंडी आम्ही समोसा, इथून जायचा आता स्पॉटवर. लेट्स मीट तिथं. सो फायनली मी आलो आहे. ॲक्च्युली मी PS कस्टम्सला आलो आहे तिचे फ्रंट कार्ड्स बसून घ्यायला, लाईक कारण हिचा फ्रंट क्रॅश गेज जे आहे ते मला, जसं मी बोललो, खूप छोटं वाटत होतं. आय नीड समथिंग बिग डाऊन हिअर की ते पडलं तरी प्रोटेक्ट करता यावं. लेट्स सी की कसं भेटतं आता. लाईक आय होप आय गेट द गुड इनफ प्रोटेक्शन, आणि जर भेटलं तर आय कॅन हँडल इट ऑन. आय होप. लेट्स सी. आता प्रोसेस स्टार्ट केले गार्ड चेंज करायची. पहिलं म्हणजे काढून बघणार आहेत गार्ड, त्यानंतर वन्स एकदा काढले तर त्यानंतर चेंज करून कळले की बसून कसे वाटतात ते नवीनवाले. बघू. खूप बरोबर दिसत. मीनवाईल या जागेची स्टोरी सांगतो मी. तर मी सचिन दादाला जेव्हा ही गाडी दाखवायला गेलो सध्या सचिन रायडरवर, आणि त्याला विचारलं की गार्ड्स कुठं बसवता येईल चांगले, तर त्यांनी मला सजेस्ट केलं होतं PS कस्टम्स, पार्थ शुक्ला कस्टम्स. ही इज द ओनर, पार्थ शुक्ला हिमसेल्फ, ट्राईंग टू गेट द थिंग्स डन. हा माझ्या भावाचा स्टुडंट होता, सो दादा बोलला की ही विल डू द वर्क वेल, त्यामुळं मग इथे आलं. अँड ही रिअली डिड ऑल द एफर्ट्स दॅट ही कुल्ड. यू विल वॉच दम आउट. प्लीज डू इग्नोर गाडीची कंडिशन, कारण गाडीला मी खूप जास्त ऑफ रोडिंग करून घेऊन गेलेलो. मुंबईच्या रोड्स आणि चिखल आणि पाऊस, यू ऑल नो, तर त्यामुळे जास्तच घाण झाली गाडी. प्लीज इग्नोर इट. प्लेसिंग दिस with this size comparison. It's massive. पण पाहायला गेलं तर हे असं कम्पेअर केलं तर एवढंच आहे. सेम आहे प्राईस. दिस आर द एक्सटेंडेड हेल्थ कार्ड्स. लेट्स सी बसल्यावर कसं वाटतं. हा नवीनवाला आहे आणि तो जुनावाला. आफ्टर चेंजिंग द गार्ड्स, लाईक अशी सिच्युएशन आहे. गाडी तर खूप छान दिसते, पण प्रॉब्लेम हा आहे की बॅश प्लेट बसत नाही खाली. तर बॅश प्लेट बसवण्यासाठी मला गाडी ठेवून जावी लागेल, ज्याने की कस्टमायझेशन होईल. इकडं एक अँग्युलर ॲड होईल हिमालयनसारखा, ज्याने की कोणी साईडनी जरी इम्पॅक्ट केला तरी याला काय प्रॉब्लेम होणार नाही. तर एक अँग्युलर ॲड होईल, या साईडने अँग्युलर ॲड होईल, आणि खाली माझी जी बॅश प्लेट आहे ती नीट फिक्स करता येईल. कुठं आहे बॅश प्लेट? ही बॅश प्लेट नीट फिक्स होण्यासाठी ठेवून जावी लागेल. सो सिन्स आत्ता तर पॉसिबल नाही आहे, नंतरच पॉसिबल आहे. बघू आता, लाईक नेक्स्ट 10 दिवसानंतरच्या होऊन जाईल. सलाड यायचा एक तरी फायदा झाला आहे, पापलेट भेटते खायला. बहिणीकडे आलो, बहीण पापलेट बनवते मस्त खायला. डेकोरेशन चालू आहे. मजा आहे. आशुताई स्पेशल. म्हटलं हे जेवण हे फिरणं काहीच प्लॅन नव्हतं, पण सडनली जेवण करून आम्ही अचानक प्लॅन बनवला की फिरायला जाऊ. आणि आम्ही निघालो दोघं तिकडचे सगळे छान छान पॉईंट्स एक्सप्लोर करायला. विच विल सी इन द अपकमिंग व्हिडिओ. आमच्यासोबत एक लय भारी गंमत होती पूर्ण रस्ता. जेव्हा पण आम्ही गाडी काढत होतो त्या कुठं ओपन मी थांबत होतो, पाऊस चालू व्हायचा. बिचारीचा पूर्ण मेकअप निघून गेला या चक्करमध्ये. असंच निघता निघता आता पोचलो आहे पगोडा, ग्लोबल विपासना सेंटर. खूप दिवस तेव्हा मेकअप केलेला बाईंनी. नेचर मस्त आहे. इकडं व्ह्यू भारी येतं पण हे बघ, छान वाटतं. कॅमेरा अलाउड आहे का तुम्ही? आय वॉज रिअली शॉक की या जागेमध्ये कॅमेरा अलाउड केला, कारण मोस्ट ऑफली एवढ्या सुंदर जागांमध्ये कॅमेरा खूप असं होतं अलाउड नसतं. तो खूप छान होत होतं. त्या काकांनी विचाराने पूर्ण व्ह्यू जरी ब्लॉक केला माझ्या समोरून, कॅमेरामधून क्लिअर नव्हतं कॅप्चर करून देत. बट इट वॉज ट्रूली अमेझिंग. मजा आली. स्पेसिफिकली हा विपासना सेंटरचा वरचा हॉल
मॅन काय दिसत होतं. आय कुडंट शेअर द बेस्ट फोटो. भाई साहब, काय चलो. चला चला पाणी घ्या मला तर भिजू वाटते या जावा जाऊ जावा. 2 मिनटं थांब ना. तिथून आम्ही आलो चाय घ्यायला आणि येऊ ना फोटो काढणं तर मस्त एवढं सारी एरियामध्ये. शांघाय सिटीची वाईब आहे. ओल्ड स्कूल ते चायना टाउन का होतं आठवत नाही ते अरे पिक्चर होता ना तो अक्षय कुमारचा चायनालँड पिक्चर आठवायला मला अक्षय कुमार सुद्धा तशी फिलिंग. त्या पिक्चरचं नाव काय आठवलं नाही बट लेट्स गो. सो हे जे पगोडा सेंटर ना सिरियसली आय लव्ड इट मॅन. काय भारी जागेमध्ये म्हणलं लाईक पूर्ण माउंटन्सनी सराउंडेड आहे. एवढं सुंदर आर्किटेक्चर आहे. व्ह्यू तर काय बोलायचं प्रत्येक कॉर्नर एकदम भारी व्ह्यू आणि मेंटेन सुपर्ब मॅन. नो डर्ट नो डेब्रीज एनिथिंग लाईक एकदम छान ठेवलेलं. आय लव्ड इट. तिकडून मग हा फ्लावरचा एक फोटो घेतला त्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये. इट लुक्ड वेल अँड सम ऑफ आवर स्कूल पिक्चर्स. मजा आली. ओव्हरऑल इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स फोटोज काढणं वगैरेमध्ये. इथं बसून सिनिक व्ह्यू एन्जॉय करता करता एक व्हिडिओ काढला स्वतःचा की दाखवताना की काय भारी व्ह्यू आहे. सो यू ऑल नो वॉट वी रिली एक्सपिरियन्स्ड. खूप छान होता यार पॉईंट. आय लव्ड इट. आय वुड लव टू बी हिअर अगेन विथ सम अदर पीपल. होप सो. दॅन इट वॉज अ टाईम टू लिव्ह. कारण आम्हाला जायचं होतं एका सुंदरसा बीचवर. पण जाताना आम्हाला एक हा ऑन द वे एक चर्च दिसला. याचं पण आर्किटेक्चर खूप छान होतं. आय लव्ड इट. सो विचार केला एकदा थांबून बघूया. पण आम्हाला अनफॉर्च्युनेटली एंट्री डिनाय केलेली एका लेडीनी. आय डोंट थिंक शी वॉज ऑथराइज्ड बट ठीक आहे. आम्ही तिकडून थोडा टाईमपास करून निघालो बाईक काढून मस्त बीचच्या रोडवर. इट वॉज थ्रू मार्वलस रोड. लाईक पाऊस रिमझिम पडत होता. आम्ही चिंब भिजलेलो. मजा होती. अँड यू आर ऑन द जेटीवरती एकदम मस्त जसं तुम्हाला दिसतोय रेनबो आलेला. थोडे फोटोज काढले एकमेकांचे. हिअर कम समथिंग वर्थ शोइंग यू ऑल. लाईक बोटवरचं सिंगर. जाके कहा मेरा पट लिखाओ कोई बतलाए ना मैं रोया न सो करो मैं क्या करो. गाणं तर नक्कीच ऑन पॉईंट रिगार्डिंग द सिच्युएशन. त्यात डान्स भेटलेलं आहे पण हे सगळं खूप एन्जॉयबल आहे. असंच गाणं ऐकता ऐकता आम्ही पोचलो तिथं. बीच तर काय सुंदर बीच आहे यार. थोडा पण कचरा नाही काय नाही. एकदम साफसुथरा. नो येऊ शकतो. थोडे फोटोज काढले तिथे. एकाला फोटो काढायला बोललो आणि त्याला आम्ही दोघं कपल वाटलो. खूप हसायला आलं तिथे ऐकून. पण समहाऊ वी मॅनेज्ड इट अँड मूव्ड ऑन टू द नेक्स्ट स्पॉट. तर मी आता अशा एका स्पॉटवर घेऊन आले. काय नाव? दाना पाणी. हे बघा. डॅम. तुम्हीच सांगा कसा वाटतं हा व्ह्यू. वर्ड्स. आत्तापर्यंत जे काय दाखवलं ते विसरा आणि हे बघ. हे घर आणि हा व्ह्यू. जर आयुष्यात असं काय अचीव केलं ना तर बोलताना काहीतरी करून दाखवलं. म्हणजे काय शब्दच नाही यार. काय लकी माणूस आहे. काय व्ह्यू आहे यार. काय बोलू.
मी ऑलरेडी ओव्हरवेल्ड होतो विथ ऑल द व्ह्यूज अँड एव्हरीथिंग, आणि ती या सगळ्यामध्ये मला एका मंदिराकडे घेऊन लाईक त्या मंदिराबद्दल कायच बघू. बघा आता तुम्हालाच वाटेल लाईक बीचच्या समोर मंदिर मंदिर एवढं सुंदर की बोलायला शब्द नाहीत माझ्याकडे, एवढं सुंदर मंदिर. तिकडे मी लिटरली पूर्ण दिवस काढू शकतो असं व्ह्यू. आणि आता सगळं करून टाईम झाला आहे घरी जायचा. रात्री 9 वाजता इकडून निघालो आहे फायनली फेरीत बसून चाललो आता घरी. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस आउट. खूप थँक्स. इफ यू ऑल लाईक इट, आय विश यू लुकिंग फॉरवर्ड टू व्हिडिओ.